आणखी नेते या बहुजनांचा नेता लोकनेता आदरणीय गोपीचंदजी पडळकर साहेबांचं शुभागमन होत आहे। या बहुजनांच्या दसरा मेळाव्याच्या निमित्तानं महाराष्ट्राची माती 18 पगड जातीला 12 बलुतेदारांना सोबत घेऊन उभा राहणारा हा बहुजनांचा दसरा मेळावा गाणं लावा गाणं। अले गोपीचंदजी पडळकर साथीला बोला एक छंद, अरे एक छंद। एक सारे होऊया येतोय महाराष्ट्राचा वाघ, येतोय बहुजनांचा आपल्या सर्वांचा लाडका नेता येतोय। जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया आदरणीय गोपीचंदजी पडळकर साहेबांचं शुभागमन होत आहे या दसरा मेळाव्याच्या निमित्तानं। जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत। हात वरती बहुजनांच्या लेकरांनो, हात वरती जोरदार टाळी झाली पाहिजे। बोला एक छंद, एक छंद। आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या सर्वांचे लाडके नेते बहुजनांचा नेता दसरा मेळाव्याच्या निमित्तानं व्यासपीठावरती येतोय। आदरणीय गोपीचंदजी पडळकर साहेबांचं शुभागमन या दसरा मेळाव्याच्या निमित्तानं या व्यासपीठावरती बहुजनांचा नेता येतोय। जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया। शेत आपण अभिवादन करावं एकदा हात वरती आपल्या बहुजनांच्या नेत्यासाठी आदरणीय गोपीचंदजी पडळकर साहेबांसाठी हात वरती जोरदार टाळी झाली पाहिजे या आरेवाडीच्या मनामध्ये हा दसरा मेळावा। हात वरती, हात वरती। आपल्या सर्वांना भेटण्यासाठी गोपीचंद पडळकर बोला एक छंद, गोपीचंद पडळकर साहेब साथीला, गोपीचंद पडळकर साहेब साथीला। धन्यवाद। यानंतर आपल्या सर्वांशी बोलतात अरे महाराष्ट्राचे लोकनेते आदरणीय गोपीचंदजी पडळकर साहेब आपल्याला अभिवादन करतायत, नतमस्तक होत आहेत महाराष्ट्राच्या मातीला, बहुजनांच्या लेकराला। एकदा हात वरती जोरदार टाळी झाली पाहिजे आदरणीय गोपीचंदजी पडळकर साहेबांसाठी। स्टेजवरची गर्दी थोडी कमी करा, माझी विनंती आपणा सर्वांना। जरा आरेवाडी देवस्थानच्या वतीनं आणि आरेवाडी ग्रामस्थांच्या वतीनं आदरणीय गोपीचंदजी पडळकर साहेबांच्या डोक्यावरती जरा पुढनं बाजूला सरकार की राव मानाचा फेटा बांधला जातोय। हा धनगरी फेटा आदरणीय गोपीचंदजी पडळकर साहेबांच्या डोक्यावरती बांधला जातोय। जरा बाजूला सरकार की राव बिरोबा आरेवाडी देवस्थानच्या वतीनं धनगरी घोंगडा देऊन आदरणीय लोकनेते बहुजन हृदय सम्राट गोपीचंदजी पडळकर साहेबांचा सन्मान होतोय। माझी आपणा सर्वांना विनंती आहे आपण सर्वांनी बसून घ्यावं। आरेवाडीच्या वनामध्ये आलेल्या सर्व बहुजनांच्या लेकरांचं या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी स्वागत करतो। आता पाठीमागे उभी असलेली सगळी मंडळी आपण सर्वांनी बसावं अशी आपण सर्वांना विनंती करतो। मायक्का चिंचणी देवस्थानच्या वतीनं त्यांचे मायक्का चिंचणीचे पुजारी या ठिकाणी सन्मान करतायत। आपण मंडळी या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित होता आपण सर्वांचं स्वागत आहे। ही सगळी मंडळी जरा चला बाकीचे सगळे स्टेज मोकळं जोरदार टाळी झाली पाहिजे आपल्या महाराष्ट्राच्या मातीचा, सर्वसामान्यांचा, महाराष्ट्राचा आपला आवाज लोकनेते सन्माननीय
गोपीचंदजी पडळकर साहेबांचं आणि मेंढपाळाचं शिवागमन या व्यासपीठावरती होत आहे. अहिल्यादेवींची आरती आणि प्रतिभा पूजन या ठिकाणी आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होत आहे. एकदा जोरदार टाळी झाली पाहिजे. तर गोपीचंद पडळकर साहेब बोलतायत, हात वरती बहुजनांच्या लेकरांची आदरणीय गोपीचंदजी पडळकर साहेबांसाठी. येळकोट येळकोट. ज्यांना ज्यांना बोलता येतंय त्यांनी माग जय मल्हार म्हणा. येळकोट 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 येळकोट. बिरोबाच्या नावानं बिरोबाच्या नावानं माकूबाईच्या नावानं बाळू मामाच्या नावानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराज की पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा. मित्रांनो, आज आपल्या बिरोबाच्या पवित्र बनामध्ये आपला दसरा मेळावा पार पडतोय. या दसरा मेळाव्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या सर्व बांधवांचं मी मनापासून हार्दिक 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 स्वागत करतो. दसऱ्याचा सण म्हणजे बिरोबा भक्तांना दिवाळी असते आणि पूर्वीच्या काळामध्ये राजे महाराजे जेव्हा युद्धावरती जायचे तेव्हा पहिल्यांदा ढोल वाजवला जायचा. ज्या ढोलाला रणभैरी म्हटलं जातं आणि ढोलाचा निनाद हा भल्या भल्यांना धडकी भरवतो आणि म्हणून महाराष्ट्रातल्या धनगरांनी हा ढोलाचा आवाज गावागावामध्ये वाड्या वस्त्यावरती दऱ्या खोऱ्यामध्ये केला पाहिजे की जेणेकरून प्रस्थापितांना नेहमी धडकी भरत जाईल. आज आपल्या सगळ्यांच्या भावना, आपल्या सर्वांची इच्छा मनामध्ये उरामध्ये बाळगून तुम्ही आरेवाडीच्या बिरोबाच्या बनामध्ये आलाय. अनेक प्रश्न मनामध्ये आहेत, अनेक विचार मनामध्ये आहेत आणि त्या सगळ्या प्रश्नांची सोडवणूक करण्याची प्रामाणिक भावना आपल्या सर्वांची आहे आणि म्हणून गेले अनेक वर्ष आपण या सगळ्या प्रश्नावरती उत्तर मिळण्यासाठी झगडतोय, मेहनत करतोय. गेल्या 15 दिवसापूर्वी मी महाराष्ट्रामध्ये धनगरांची जागर यात्रा घोषित केली आणि तेव्हा लबाड लांडग्यांच्या पिलावळीनी विष पेरायला सुरुवात केली. लबाड लांडगा कोण आहे तुम्हाला माहित आहे की नाही? कुणाकुणाला माहित आहे? हात वर करा. ह्या पिलावळीनी विष पेरायला सुरुवात केली की गोपीचंद पडळकर एका बाजूला धनगराच्या आरक्षणाची लढाई मुंबईच्या उच्च न्यायालयामध्ये सुरू आहे असं बोलतोय, तिथं प्रलंबित आहे असं बोलतोय आणि दुसऱ्या बाजूला धनगरांची जागर यात्रा काढतोय. मला त्या सगळ्या लोकांना सांगायचं आहे, त्यांच्या पिलावळींना सांगायचं आहे, आपल्याही लोकांना सांगायचं आहे
की धनगर समाजाच्या आरक्षणाच्या लढाईमध्ये आपण 2 टप्प्यात चाललोय. प्लान ए, महाराष्ट्रातल्या धनगरांची आरक्षणाची लढाई आपण न्यायालयामध्ये लढतोय आणि न्यायालयानं 8 डिसेंबर, 11 डिसेंबर आणि 15 डिसेंबर या 3 तारखा धनगर समाजाच्या आरक्षणाच्या अंतिम सुनावणीसाठी दिलेल्या आहेत. म्हणजे मी तुमच्या समोर बोलतोय 22 ऑक्टोबरला. आता किती दिवस राहिले तुम्ही मोजा की एवढ्या दिवसामध्ये आपल्या आरक्षणाची अंतिम सुनावणी होतीये. आणि उच्च न्यायालयाने हेही सांगितलं की नाताळाची सुट्टी झाल्यानंतर धनगर आरक्षणाच्या केसचा निकाल आम्ही देणार आहे. आणि मला 1,00,000% विश्वास आहे. बिरोबाचा आशीर्वाद आहे, माकूबाईचा आशीर्वाद आहे, बाळूमामाचा आशीर्वाद आहे. आणि गेल्या 70 वर्षामध्ये धनगरांच्या वरती जितका अन्याय झाला तितका अन्याय देशातल्या कुठल्याच जातीवरती झाला नाही. आणि त्यामुळं उच्च न्यायालयामध्ये जवळपास माननीय मधु शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महाराणी अहिल्यादेवी प्रबोधिनी विचार मंचनं किमान 170 पुरावे धनगरांच्या बाजूने सादर केलेले आहेत. आणि दुसऱ्या बाजूला राज्य सरकारनं धनगर या राज्यामध्ये अस्तित्वात नाही हे शपथपत्रावरती दिलं आहे. 2019ला, 2022ला आणि 2023ला सरकारच्या वतीनं पुन्हा 2 शपथपत्र धनगरांच्या बाजूने दिलेले आहेत. म्हणजे जी खरी परिस्थिती होती ती दिलेली आहे. आणि त्यामुळं 1,00,000% निकाल हा आपल्या बाजूने लागेल. पण तरी सुद्धा मी म्हटलं की आपण एकाच विषयावरती अवलंबून राहायचं नाही. महाराष्ट्रातल्या धनगरांनी रस्त्यावरच्या लढाईला सुद्धा तयार राहिलं पाहिजे. म्हणून महाराष्ट्रभर जागर यात्रेच्या माध्यमातून फिरलो आणि आज लाखोचा समुदाय आपल्या आरेवाडीच्या दसरा मेळाव्याला आला. मी तुमच्या सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो. कारण आपल्यामध्ये फूट पडावी असा अनेक प्रयत्न केला जातोय. अनेक ठिकाणी, वेगवेगळ्या ठिकाणी तुम्ही कसं विभागला जाल अशा पद्धतीचं षडयंत्र महाराष्ट्रामधून राबवलं जात आहे. बहुजनांचा बुरखा पांघरलेला लांडगा हा बहुजनांच्या विरोधी किती आहे हे आपल्या सगळ्यांना माहित आहे. कारण पहिल्यांदा या महाराष्ट्रामध्ये गरीब मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे अशी भूमिका शालिनीताई पाटील यांनी तत्कालीन त्या काळामध्ये आमदार असताना घेतली. तेव्हा त्यांना पक्षातून बाहेर काढलं गेलं. मराठा समाजाला पहिल्यांदा विरोध केला हा लबाड लांडग्यानं पहिल्यांदा विरोध केला. मित्रांनो, आता तुम्ही बघितलं मागच्या 2-3 महिन्यापूर्वी त्यांचा पुतण्या पार्टीतनं फुटला की नाही? आता त्याचा पुतण्या पार्टीतनं फुटला, यामध्ये दुसऱ्याचा काय दोष आहे? हे सगळेजण छगन भुजबळांच्या विरोधामध्ये शिव्याशाप द्यायला लागलेत. बघितलं तुम्ही मीडियामध्ये? फुटला याचा पुतण्या आणि लागलेत कुणाच्या मागं? छगन भुजबळांच्या. का? हा माळी समाजाचा माणूस आहे, गरीब समाजातला माणूस आहे, तर ह्यांच्या पाठीमागं लागायचं. पहिल्यांदा समता परिषदेमध्ये त्यांनी जे मोठं महाराष्ट्रामध्ये चळवळ उभा केली होती बहुजनांना एक करण्याची, आणि या लांडग्याला माहित आहे बहुजन जर एक झाले तर महाराष्ट्रामध्ये काय होऊ शकतं, म्हणून समता परिषदेला दाबायचा प्रयत्न झाला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे तुकडे 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 केले. त्याच्यानंतर संघर्ष योद्धा माननीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावरती विराजमान झाले असते, परंतु काही आमदारांना फूस लावली आणि माननीय गोपीनाथरावजी मुंडे साहेबांना मुख्यमंत्री पदापासून वंचित ठेवला. बंजारी समाजाचा पहिल्यांदा मुख्यमंत्री महाराष्ट्रामध्ये झाला असता. म्हणजे हे सगळं जे षडयंत्र सुरू आहे या षडयंत्राकडे आपण नीटपणे बघितलं पाहिजे. या महाराष्ट्रातल्या धनगरांची चळवळ पहिल्यांदा स्वर्गीय बी.के. कोकरेंनी 80 आणि 90च्या दशकामध्ये उभा केली, परंतु बी.के. कोकरेंना संपवण्याचं, त्यांची संघटना संपवण्याचं मोठं पाप यांनी केला. माननीय शिवाजीराव शेंडगे बापूंना राजकारणामध्ये काही काळ वापरून घेतलं आणि परत त्यांना बाजूला करून टाकलं, त्यांच्या पूर्ण घराला बाजून करून टाकलं. हे तुम्ही सगळ्यांनी बघितलंय मित्रांनो.
आणि म्हणून तुम्हा सगळ्यांना माझं आव्हान आहे की तुम्ही सगळ्यांनी या गुलामगिरीतून बाहेर पडलं पाहिजे. या सगळ्या ज्या रचना आहेत त्या रचनेतून बाहेर पडलं पाहिजे. मी गेल्या महाविकास आघाडी काळातली एक गोष्ट तुम्हाला सांगतो. माननीय मधू शिंदे साहेब न्यायालयाची लढाई आपली लढतायत आणि 2.5 वर्ष महाविकास आघाडीचं सरकार होतं आणि सरकारची मदत ही धनगर आरक्षणाच्या केसमध्ये अपेक्षित होती आणि म्हणून मधू शिंदे साहेब काही आपल्या लोकांना मध्यस्थ घालून शरद पवारांना जाऊन भेटले की अशी आमची न्यायालयामध्ये 2017ला केस दाखल झालेली आहे आणि या केसमध्ये सरकारची आम्हाला अशा पद्धतीनं मदत पाहिजे. आणि पवारांनी नीटपणे ऐकून घेतलं. केस कशी चालली आहे, काय चाललंय, सगळं त्यांनी व्यवस्थितपणे सांगितलं आणि परत ते म्हणले हळूच धनगड आणि धनगराच्या बाबतीमध्ये नेमकं काय आहे. तर मधू शिंदे साहेबांनी सगळी परिस्थिती सांगितली की राज्यातल्या सगळ्या आम्ही तहसीलदारांच्याकडून लिहून घेतलंय, सगळं झालं. अहो नाही, मला 1981ला एक धनगड गडचिरोलीमध्ये भेटला होता. हे पिल्लू असं बोलतोय. म्हणजे मधू शिंदेला बोललाय, मी काही स्टोरी तयार करून तुम्हाला सांगत नाही. एक धनगड मला 1981ला गडचिरोलीमध्ये भेटला असं पवारांनी माननीय मधू शिंदेना सांगितलं. मधू शिंदे साहेब म्हणले एका माणसाला कुठं आरक्षण दिलं जातं का? एका माणसाची जात, त्याला काय बायको, त्याला पोरं काय आहे का नाही? त्याला बाप, त्याला आई, त्याला आजोबा, त्याला पंजोबा, त्याला मामा, त्याला मामी, ही काही नाती गोती आहेत का नाही? आणि मग गरीब नाही, मी ते नुसतं बघितलं होतं. म्हणजे विष कसं पेरायचं ते ह्या सगळ्या माणसाकडून आपण शिकलं पाहिजे. म्हणजे बघितलं पाहिजे कशा पद्धतीनं हे विष पेरतात आणि त्यातून आपण काहीतरी शिकलं पाहिजे. म्हणजे मी त्यांच्याकडून शिकलं पाहिजे हे शब्द बाजूला काढून टाका की आपण त्याच्यातून काहीतरी शिकलं पाहिजे. मित्रांनो, मी उगाच त्यांच्या विरोधात बोलत नाही. इकडे चौंडीला आमचं उपोषण सुरू होतं, तिकडं लेक आणि नातू गेला की धनगरांना आरक्षण मिळालं पाहिजे आणि तिकडे 1 ऑक्टोबरला आदिवासी हक्क परिषद होती, त्यामध्ये जाऊन तिथं बाजू काय मांडतायत की आदिवासीमध्ये आम्ही कुणालाही येऊ देणार नाही. माननीय शरद पवार 1 ऑक्टोबरला तुम्ही बघितलं का? अरे काय धनगर आता एवढा येडा राहिलाय का? राहिलाय का? स्वतःची काय बुद्धी आहे का नाही आपल्याला? आहे की नाही? अरे मोठ्यानं आवाज येऊ द्या. अरे आता परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. लोक सगळी जागृत झाली आहेत. लोकांच्याकडे सोशल मीडिया आला, लोकांच्याकडे व्हॉट्सअप, फेसबुक, ट्विटर आलं. मेंढका सुद्धा ट्विटरवरती कमेंट करायला लागला, मेंढका ट्विटरवरती बोलायला लागला. आता अशी परिस्थिती झालेली आहे. आता लोकांना लबाड बोलून चालणार नाही, लोकांना फसवून चालणार नाही. आणि म्हणून तुम्हा सगळ्यांना माझं आव्हान आहे की आपल्याला संघटित यावं लागल, आपल्याला एकत्रित यावं लागल. धनगर आणि धनगरांचा विषय आहे. 1990ला जर धनगर आणि धनगरांचा विषय मुख्यमंत्री शरद पवार असताना जर मिटवला असता तर आज आपल्याला महाराष्ट्रामध्ये संघर्ष करावा लागला नसता. तो 2019ला देवेंद्र फडणवीसांनी मिटवला की धनगर राज्यामध्ये अस्तित्वात नाही, आहे तो धनगर आहे हे शपथपत्रावरती लिहून दिलं. मित्रांनो, हे 90ला व्हायला पाहिजे होतं. 90ला जर एनटीच्या ऐवजी एसटी नोटिफाय आपण झालो असतो तर 95, 99, 2004, 2009, 2014 आणि 2019 किती निवडणुका झाल्या बघा. एवढ्या निवडणुकामध्ये किमान तुमचे प्रत्येक निवडणुकीमध्ये 35 आमदार गेले असते. जर 90-91ला जर धनगर हा एसटीची अंमलबजावणी झाली असती, किती आमदारापासून तुम्ही मुकला बघा. आज तुमचे आमदार किती आहेत महाराष्ट्रामध्ये बघा. जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी भागीदारी या तत्वावरती तुम्हाला का न्याय मिळत नाही याचा तुम्ही सगळ्यांनी विचार करा. मित्रांनो, माझ्या अगोदर बळवंतराव बोलले की या महाराष्ट्रामध्ये 33 आदिवासी जमाती अशा आहेत 45 पैकी की ज्यांना मी इथं बिरोबाबानात बोलतोय त्या क्षणापर्यंत 33 जमातींना आदिवासींचा दाखलाच मिळाला नाही. 1,05,00,000 संख्या 2011च्या जनगणनेनुसार आहे. त्यानुसार 9.35% आरक्षण आदिवासी जमातींना मिळत आहे. 33 आदिवासी जमातींना दाखलाच नाही आणि लोक मीडियामध्ये येऊन बोलतायत की धनगरांना आम्ही घुसू देणार नाही. धनगर जर आरक्षण एसटी मध्ये आले तर आम्ही याव करेन, आम्ही त्याव करेन. अरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी संविधानामध्ये आम्हाला अधिकार दिलेले आहेत, आम्हाला हक्क दिलेले आहेत. तुम्ही काय संविधानापेक्षा मोठे झाले का? कुणी मंत्री, कुणी आमदार, कुणी खासदार, कुणी मोठा नेता असेल, तुम्ही संविधान मानत नाही का? अरे आम्ही संविधानाच्या हक्कानं, अधिकारानं महाराष्ट्रातल्या धनगराच्या आरक्षणाची अंमलबजावणी मागतोय आणि त्याच्या विरोधामध्ये कोणी जरी आला तर त्याला तुडवून जाण्याची आमची सगळ्यांची भूमिका आहे.
महाराष्ट्रातल्या गरीब मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, याबद्दल कुणाचंच दुमत नाही, आमचा सपोर्ट आहे. अरे तुम्ही मागच्या 2.5 वर्षामध्ये महाराष्ट्रातल्या गरीब मराठा समाजाला दिलेल्या योजना तुम्ही बंद केल्या. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळा तुम्ही बोडीत काढला. 2.5 वर्ष एकाही मराठा समाजाच्या मुलाला तुम्ही कर्ज दिलं नाही, सारथीला पैसे दिले नाहीत, महाज्योतीला पैसे दिले नाहीत. हे सगळे प्रकार तुमच्या काळामध्ये घडले मित्रांनो. ही सगळी परिस्थिती आपल्याला विचार करणारी परिस्थिती आहे आणि म्हणून आपल्यामध्ये सगळ्यामध्ये जागृती पाहिजे. आपल्या महिलांना सगळ्यांना पुढे केलं पाहिजे, महिलांच्या हातामध्ये आपण नेतृत्व दिलं पाहिजे. आज एवढ्या मोठ्या संख्येनं आपण उपस्थित आहे आणि महिलांची संख्या किती आहे आपल्या या कार्यक्रमामध्ये? अरे आपण लिडरशिप महिलांच्याकडे देणार आहे की नाही देणार? नेतृत्व महिलांच्याकडे देणार आहे की नाही देणार? त्यांना तुम्ही अधिकार देणार आहे की नाही देणार? एक पुण्यश्लोक अहिल्यादेवी या शिकल्या, राजकर्त्या झाल्या, प्रशासन त्यांच्या हातात आलं तर त्यांनी पिढ्यानपिढ्याचा उद्धार केला. एक अहिल्यादेवीनी 250 वर्षानंतर सुद्धा आपण त्याचं नाव घेतोय, त्यांचे गोडवे गातोय. एक अहिल्यादेवीनी राज्यकारभार हातात घेतल्यानंतर या देशातल्या मंदिरांचा जीर्णोद्धार केला, तिथल्या उद्योगधंद्यांना त्यांनी प्राधान्य दिलं. महेश्वरी साडी त्यातलं एक उदाहरण आहे. आज 250 वर्षानंतर सुद्धा महेश्वर साडी हे जगामध्ये जाते. हे पुण्यश्लोक अहिल्यादेवींचं काम आहे मित्रांनो. आणि म्हणून आपण आपल्या महिलांना पुढे केलं पाहिजे. केंद्र सरकारनं नरेंद्र मोदीजींनी काय योजना आणल्यात महिलांच्यासाठी, त्या योजना तळागाळापर्यंत पोहोचल्या पाहिजेत, त्या योजना लोकांच्या पर्यंत गेल्या पाहिजेत. गावगाड्यातल्या महिलांना त्याचा मोठ्या प्रमाणात फायदा झाला पाहिजे. याचं सगळं नियोजन आपल्याला पुढे करावं लागेल मित्रांनो, त्याशिवाय आपल्याला काही मिळणार नाही. आणि म्हणून मी तुम्हा सगळ्यांना विनंती करतोय, मी तुम्हा सगळ्यांना आवाहन करतोय की धनगर आरक्षणाच्या बाबतीमध्ये आपल्याला ताकदीनं पुढे जावं लागेल. आज 22 तारीख आहे, 21 सप्टेंबरला आपली मिटिंग झाली होती मंत्रालयामध्ये. त्या दिवसापासून मी या क्षणापर्यंत बोलतोय, तोपर्यंत सरकारनं एक सुद्धा कागद हलवलेला नाही, एक सुद्धा अजून निर्णय केलेला नाही. अजून कमिटी नेमलेला आहे, ती कमिटी बाहेरच्या राज्यात जाणार आहे. मी काय त्यांना GR दिलेत. परवा माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदयांना भेटून छत्तीसगडचा GR दिलाय की हा GR बघितल्यानंतर महाराष्ट्रातल्या धनगरांना राज्य सरकारच अंमलबजावणी करू शकतं. हे इतके सगळे GR दिलेले आहेत, परंतु अजून काही हालचाल नाही. मी आपल्या माध्यमातून सरकारला सांगतो की ताबडतोब तुम्ही कमिटी जाहीर करा आणि ती कमिटी छत्तीसगड, बिहार, मध्य प्रदेश आणि तेलंगणा सरकारकडे ही माहिती घेण्यासाठी पाठवा, ताबडतोब पाठवा. कारण तुम्ही आता वेळ दिली 60 दिवसाची आणि आज 31 दिवस झाले, 29 दिवस सरकारच्या हातामध्ये आहे. 29 दिवसानंतर महाराष्ट्रातला धनगर समाज परत रस्त्यावरती उतरला तर त्याला जबाबदार सरकार असेल, त्याला जबाबदार धनगर समाजातलं कोणी असणार नाही. बरोबर का चुकीचं आहे? बरोबर आहे का चुकीचं आहे? आणि म्हणून सरकारनं जे काय आम्हाला दिलं ते आम्ही मान्य केलं की धनगरांचा तुम्ही सर्टिफिकेट दिला. धनगर समाजाच्या बाबतीमध्ये 2 ऍफिडेव्हिट दिली. पुण्यश्लोक अहिल्यादेवींना च्या नावानं सोलापूरच्या विद्यापीठाला नाव देवेंद्र फडणवीसांनी दिला. माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री महोदयांनी 31 मेला चौंडीमध्ये अहमदनगर जिल्ह्याचं नाव बदलून पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर करण्याची घोषणा केली. तर त्यांचं मी अभिनंदन करतो. पण सरकारकडे मी मागणी केली, जेव्हा आपली मिटिंग झाली तेव्हा सरकारकडे काही मागण्या केल्या. त्यामध्ये आपली जी केस चालू आहे त्यामध्ये कुंभकोणी साहेबांची कायम नियुक्ती करावी अशी आपल्या सगळ्यांची मागणी होती, ती सरकारनं मान्य केली. दुसरी आपण मागणी केली की या राज्यामध्ये 10,000 कोटींची तुम्ही घोषणा केली मेंढपाळांच्यासाठी, तर त्याच्याबद्दल जिल्ह्याच्या सगळ्या संस्था स्थापन झाल्या. तर आता त्याच्याबद्दल तुम्ही महाराष्ट्राचं फेडरेशन तयार करून त्याचा अध्यक्ष लवकरात लवकर डिक्लेअर करा, म्हणजे धनगर समाजाची ती योजना तळागाळापर्यंत जाईल. तिसरी मागणी आपण मेंढपाळांच्या बाबतीमध्ये, अरे मेंढपाळांना कुणी मारतं, कुणी मारझोड करतं, मेंढपाळांना इकडे येऊ नका तिकडे येऊ नका, मोठा अन्याय अत्याचार करतं, तर त्याच्यासाठी स्वतंत्र कायदा तयार करावा. आणि वन क्षेत्रामध्ये धनगरांच्या आमच्या मेंढपाळांना चराई कुर्ण जी होती त्या कुर्णावरती तुम्ही येऊ देत नाही, त्याच्याबद्दल सरकारकडे आम्ही मोठ्या प्रमाणात मागणी केली. ज्या आरेवाडीच्या बिरोबाच्या बनामध्ये आपण बोलतोय, ह्या आरेवाडीचं बिरोबाचं बन, पट्टण कोडोलीचा बिरोबा, वासीचा बिरोबा, उलजंतीचा महालिंगराया आणि हुन्नूरच्या मंदिराचा हा 5 मंदिराचा एक विकास आराखडा सरकारनं तयार करावा, ही मागणी आपण सरकारनं केली आहे आणि ती सरकारनं मान्य केलेली आहे. म्हणजे हा विकासाचा आराखडा सरकारनं तयार करावा आणि 200 कोटी रुपये हे बिरोबाच्या बनामध्ये सरकारनं खर्ची करावेत, ही आपली मागणी सरकारकडे होती मित्रांनो.
महाराजा यशवंतराव होळकर यांचं जन्मगाव वापगाव, तो किल्ला ताब्यात घेण्यासाठी आपण सगळेजण संघर्ष करतोय आणि सरकारनं आता निर्णय केलाय तो की वापगावचा किल्ला हे राज्य सरकारच्या ताब्यामध्ये घेऊन तिथं महाराजा यशवंतराव होळकर यांच्या उंचीला साजेच असे स्मारक बांधायचा सरकार निर्णय घेत आहे. ती मागणी आपण सरकारकडे रेटून लावून धरलेली आहे. असे अनेक विषय आपण सरकारकडे मागणी करतोय, सरकारकडे पाठपुरावा करतोय, परंतु आपण गावगाड्यातले सगळे छोटे छोटे समाज एकत्रित येणं गरजेचं आहे. गरीब मराठा समाज, ओबीसी समाज, मायनर ओबीसी समाज, भटके विमुक्त, भटक्या जमाती, पालात राहणारी लोक, हे सगळ्या लोकांना आपल्याला एकत्रित करायचं आहे. आज दौलत नाना इथं आहेत, शिवानंदजी इथं आहेत, ताकदीनं ते बोलले, माननीय खाडे डॉक्टर साहेब बोलले, काही अनेक लोकांना बोलायचं होतं पण वेळेअभावी बोलू शकले नाहीत. आणि म्हणून आपण सगळे जोपर्यंत एकत्रित येत नाही, संघटित होत नाही, आपल्याला आपल्या हक्काची अधिकाराची जाणीव होत नाही, तोपर्यंत आपण काहीच करू शकत नाही. आणि म्हणून आपण ठरवलं, आज आपण बिरोबाच्या बनामध्ये आहे. हा शिवाचा महादेवाचा अवतार आहे बिरोबा. शिव हे आपल्या सगळ्यांचं मूळ दैवत आहे, मूळ पुरुष आहे. आणि म्हणून या देशाच्या जडणघडणीमध्ये महादेवाचा मोठा सहभाग आहे. आणि म्हणून शिव यांच्या नावानं, मल्हारी मार्तंड यांच्या नावानं मी आज आरेवाडीच्या बिरोबाच्या साक्षीनं, आपल्या मावळत्या सूर्याच्या साक्षीनं या महाराष्ट्रातल्या बहुजनांना एकत्रित करण्यासाठी, या महाराष्ट्रातल्या बहुजनांना संघटित करण्यासाठी हिंदुस्थान शिव मल्हार क्रांती सेनेची घोषणा आज करतोय की ही अराजकीय संघटना असेल पण महाराष्ट्रातल्या बहुजनांच्यासाठी काम करेल, बहुजनांना जोडण्यासाठी काम करेल, बहुजनांना एकत्रित करण्यासाठी काम करेल, त्यांना अन्यायाला वाचा फोडण्यासाठी काम करेल. यासाठी ही शिव मल्हार सेना महाराष्ट्रामध्ये मोठ्या ताकदीनं काम करेल. येत्या महिन्या 2 महिन्यामध्ये ह्याची पूर्ण आपण रचना करू. याच्यासाठी आपण सगळी सिस्टीम व्यवस्थितपणे लावू. मुंबईमध्ये त्याचं ऑफिस असेल, त्यामधून काम कसं करायचं, कशा पद्धतीनं करायचं, याचं व्यवस्थितपणे आपण प्लॅनिंग करू. महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांना, तुम्हाला मान्य आहे का? हे मान्य आहे का? सगळ्यांचा सपोर्ट आहे का? हात वर करून सांगा की आपली एक अराजकीय संघटना असावी असं कुणाकुणाला वाटतंय त्यांनी दोन्ही हात वर करा. नाव योग्य आहे का? हा? आणि त्यामुळं ही संघटना मोठ्या प्रमाणात काम करेल. मेंढपाळांच्यासाठी संत बाळूमामा मेंढपाळ संघटना ही मी आज घोषित करतोय. ही संघटना फक्त मेंढपाळांच्यासाठी काम करेल. सोशल मीडियाचं काम आपल्या जोरात चालू आहे. तर हे आपल्याला व्यवस्थितपणे इथून पुढच्या काळामध्ये महाराष्ट्रात आपल्याला या सगळ्या विषयामध्ये जायचं आहे मित्रांनो. आणि म्हणून धनगर समाजाच्या आरक्षणाच्या लढाईमध्ये आपल्याला सहभाग घ्यावा लागेल. आपल्याला ही लढाई तीव्र करावी लागेल. 21 सप्टेंबरला आपली पहिली बैठक झाली. आज 22 ऑक्टोबर आणि 21 नोव्हेंबरला 60 दिवस पूर्ण होत आहेत. आणि म्हणून जर 60 दिवसाच्या आतमध्ये सरकारनं ही कमिटी पाठवून आवाज जर नाही आणला तर 21 नोव्हेंबरला आपण महाराष्ट्रातल्या सगळ्या तहसीलदारांच्या समोर एक मोर्चा काढायचा आहे. बरोबर का? 21 नोव्हेंबरला मंगळवार आहे. आपण महाराष्ट्रातल्या सगळ्या तहसीलदारांच्या समोर मोर्चा काढू. आणि अधिवेशन सुरू होत आहे 7 डिसेंबरला. 7 डिसेंबरला गुरुवार आहे. शुक्रवार, शनिवार, रविवार, सोमवारी 11 डिसेंबरला महाराष्ट्रातल्या धनगरांचा एसटी आरक्षणासाठी नागपूरला विधान भवन घेण्यासाठी लाखोच्या संख्येनं आपल्याला जायचं आहे. जमेल का तुम्हाला? जमेल का सगळ्यांना? नाहीतर मी एकटाच बोलतोय असं व्हायचं. सगळे ताकदीनं या, बाहेर पडा. अरे दादा, ताई, साहेब, ह्या भानगडीतनं बाहेर पडा. 5G चा जमाना चालू आहे. नेट कुठला आहे तुमच्याकडे आता? हा, 5Gच्या जमान्यात तुम्ही एसटीड्या ह्या ज्या आहेत डबडे ते बाजूला टाका. एस म्हणजे साहेब, टी म्हणजे ताई आणि डी म्हणजे दादा. या एसटीडीच्या गुलामगिरीतून तुम्ही सगळे बाहेर पडा. इंग्रजांच्या काळामध्ये जशी गुलाम करण्यासाठी काही व्यूहरचना केली होती तशी हे प्रस्थापितांनी व्यूहरचना केल्या. साहेब, ताई, दादा हे बंद करा. याच्या मागं फिरणं बंद करा. अरे BK कोकरे साहेबांनी यशवंत सेना कशासाठी स्थापन केली होती?
या महाराष्ट्रातला प्रमुख प्रस्थापित पवारांच्या विरोधात लढण्यासाठी केलती का नाही बरोबर? हा, महाराष्ट्राच्या दऱ्याखोऱ्यामध्ये बीके कोकरे साहेब फिरले. अरे आता आपल्याकडे सगळ्या सुविधा आहेत, आता आपल्याकडे गाड्या आहेत, आपल्याकडे सगळी यंत्रणा आहे. त्या काळामध्ये ते वर्गणी गोळा करायचे, आरेवाडीच्या बनात यायचे, बोकडं कापल्यानंतर कातडं ते वर्गणीमध्ये मागायचे. सगळे पुजारी आहेत, त्यांना माहित आहे. लोक कातडं त्यांना द्यायची आणि ते कातडं विकून ते चळवळ उभा करायचे. अरे मित्रांनो, यशवंत सेनेची स्थापना का केली होती बीके कोकरे साहेबांनी? या प्रस्थापितांच्या विरोधात लढण्यासाठी. आज त्या पवारांच्या सांगण्यावरून यशवंत सेना चालते, याचं मला खूप दुःख वाटतं, वाईट वाटतं या सगळ्या गोष्टीचं. तुम्ही सगळ्यांनी या महिन्यात 2 महिन्यातल्या सगळ्या प्रक्रिया बघितल्या. मी बिरोबाच्या चरणी प्रार्थना करतो, आमच्या या सगळ्या युवा पोरांना सुबुद्धी दे, चांगली बुद्धी दे की या प्रस्थापितांच्या विरोधात लढण्यासाठी यशवंत सेनेचा मोठ्या प्रमाणात वापर झाला पाहिजे मित्रांनो, नाहीतर त्याचा काही उपयोग होणार नाही. आणि म्हणून तुम्हा सगळ्यांना आरेवाडीच्या बिरोबाच्या बनामधून मी तुम्हा सगळ्यांना इतकं सांगतो, या वर्षीची दिवाळी आपण पालातल्या लोकांच्या बरोबर साजरी करायची. कुणाकुणाला जमल सांगा पालातल्या लोकांच्या बरोबर? अरे आपली संख्या इतकी मोठी आहे, आपल्याला न्याय मिळत नाही. गरीब मराठा समाजाची एवढी महाराष्ट्रात संख्या आहे, त्यांना न्याय मिळत नाही. अरे पालातल्या लोकांना काय मिळालं? अजून त्यांना जन्माचा दाखला नाही, त्यांच्याकडं मतदान कार्ड नाही, त्यांच्याकडे आधार कार्ड नाही, त्यांचं शाळेमध्ये नाव नाही. जे सगळ्या आपल्या गावात राहतात, आपले भटके विमुक्तातले आपले भाऊ आहेत. आणि म्हणून या वर्षीची दिवाळी आपण पालातल्या लोकांच्या बरोबर केली पाहिजे. आपल्या पोराला एक ड्रेस आणला, आपण त्या मुलाला एक ड्रेस आणला पाहिजे. अरे आपण त्याची जबाबदारी घेतली पाहिजे ना. आणि म्हणून मी या वर्षीची दिवाळी माझ्या पालातल्या भावांच्या बरोबर करणार आहे. तुम्हालाही माझं आव्हान आहे, तुम्हालाही माझी विनंती आहे की तुम्ही सुद्धा मोठ्या ताकदीनं मोठ्या प्रमाणामध्ये पालात, नाही तर नुसते फोटो काढायपुरते नको करावं, मग त्याचा काही उपयोग नाही. नुसता एक फोटो काढला सोशल मीडियावर टाकला. आपल्याला त्या लोकांना आपल्या बरोबर घ्यायचं आहे. आपण आपल्या सगळ्या ज्या संस्कृती आहेत, आपल्या परंपरा आहेत, आता आदिवासी समाज जमातीची एक वेगळी परंपरा आहे, वेगळी संस्कृती आहे, त्यांच्या चालीरीती वेगळ्या आहेत. अरे आपली पण एक चालीरीती आहे ना, आपली एक परंपरा आहे. माझ्या डोक्याला पिवळा फेटा आहे, कुणी जर बघितलं तर मग हा धनगर आहे, आमचं गजरनाट्य आहे, आमचं ओव्या आहे, हे आपण जपलं पाहिजे ना. अरे आपल्या कुठल्याही कार्यक्रमामध्ये ओव्या ठेवल्या पाहिजेत, कुठल्याही कार्यक्रमामध्ये गजी ढोलाचा कार्यक्रम ठेवला पाहिजे. लग्नामध्ये ते काहीतरी प्री शूट आलंय, काहीतरी लग्ना अगोदर ते नवरा बायको फोटो काढतात. आणि मला काय काय आमची मुलं दाखवतात की लग्नाच्या अगोदर धनगरी फेटा, खांद्यावरती घोंगडं आणि हातामध्ये काठी, असं शूट करणारे फोटो बघ, मला त्यांचा खूप अभिमान वाटतो. तुम्ही पण हे केलं पाहिजे ना सगळ्यांनी. अरे आज जर सगळे डोक्याला पिवळे फेटे बांधून आला असता तर काय बिघडलं असतं? बरं वाटलं असतं ना. आपली जी परंपरा आहे, आपली जी संस्कृती आहे, आपण किती जरी मोठं झालं तर त्याचं आपण जतन केलं पाहिजे, त्याच्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. हे सगळं काम आपल्याला हातामध्ये घ्यायचं आहे मित्रांनो, हे सगळं काम तुम्ही हातामध्ये घ्या. आज महाराष्ट्रामध्ये जी परिस्थिती निर्माण झालेली आहे, ज्या परिस्थितीतून जर मार्ग काढायचा असेल तर आपल्या सगळ्यांना एकत्रित यावं लागेल, आपल्या सगळ्यांना संघटित व्हावं लागेल. धनगर समाजाच्या आरक्षणाची लढाई जिंकल्याशिवाय तुम्हाला काहीच करता येत नाही, काहीच करता येत नाही मित्रांनो. आणि त्यासाठी संघर्ष करावा लागेल. ते काय असं सिंहासन तुम्हाला मिळणार नाही. महाराजा यशवंतराव होळकर यांनी संघर्ष करून सिंहासन मिळवलं होतं. प्रस्थापिताच्या विरोधात लढून विस्थापितांचं सिंहासन त्यांनी तयार केलं होतं. हा आपला आदर्श आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी रायरेश्वराच्या मंदिरामध्ये स्वराज्य निर्माण करताना रक्ताभिषेक केला होता. ते शिवजीचं मंदिर होतं, ते महादेवाचं मंदिर होतं. छत्रपती शिवाजी महाराजांनी महादेवाच्या पिंडीवरती रक्ताचा अभिषेक केला, म्हणून आपल्या संघटनेला शिवमल्हार नाव आहे मित्रांनो. हे लक्षात ठेवा. संघटनेला नाव का दिलंय आपण? हे संघटना आपल्याला महाराष्ट्रामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात वाढवायची आहे. या संघटनेच्या माध्यमातून दबदबा तयार झाला पाहिजे. कुणावरती अन्याय करण्याचं कुणाचं धाडस झालं नाही पाहिजे, इतकी ताकद या संघटनेमध्ये आहे. आणि म्हणून गावागावामध्ये याच्या शाखा आपल्याला येत्या काही काळामध्ये उभा करायच्या आहेत. जमल का नाही जमल? अरे महाराष्ट्रातून हजारो गावातून तरुण आलेत, सगळ्या गावात आपल्या शाखा झाल्या पाहिजेत मित्रांनो. आणि म्हणून मी तुम्हाला सांगतोय, धनगर आरक्षणाची लढाई ही आपल्यासाठी अंतिम आहे. धनगर आरक्षणाच्या लढाईपासून आपल्याला बाजूला जाता येणार नाही. नुसतं आम्हाला हे दिलं ते दिलं असं नाही. आता सरकारला माझं आव्हान आहे, तुम्ही काहीही करा आणि धनगराच्या पोराच्या हातामध्ये एसटीचा दाखला द्या. तुम्ही न्यायालयाची वाटच बघू नका.
न्यायालय तर देईल, पण सरकारनं सरकारची जबाबदारी म्हणून या महाराष्ट्रातल्या धनगराच्या पोराच्या हातामध्ये एसटीचा दाखला द्यावा. सरकारनं मान्य केलंय की धनगर राज्यामध्ये अस्तित्वात नाही, आहे तो धनगर आहे, विषय मिटलाय. ती सगळी लढाई आता सरकारनं हातामध्ये घ्यावी. धनगरांच्या सहनशीलतेचा अंत सरकारनं पाहू नये अशी मागणी मी आपल्या आरेवाडीच्या बिरोबाच्या बनातनं दसरा मेळाव्यातनं राज्य सरकारकडे करतो. राज्य सरकार सगळ्याच व्यवस्थितपणे विचार करताय. मराठा समाजाला आरक्षण देण्याची राज्य सरकारची भूमिका आहे. ओबीसीच्या आरक्षणामध्ये त्यांचं जे आरक्षण आहे ते संरक्षित करण्याची राज्य सरकारची भूमिका आहे. अरे मग धनगरांनी काय केलं? धनगरांची अंमलबजावणी तुम्ही करा. राज्य सरकार हे करू शकतं. माननीय एकनाथ शिंदे आणि माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब हे करू शकतात. आणि म्हणून आपल्या माध्यमातून सरकारकडे माझी विनंती आहे आणि ती विनंती सरकारनं कसल्याही परिस्थितीमध्ये मान्य करावी ही आपल्या सगळ्यांच्या वतीनं राज्य सरकारकडे विनंती आहे. आणि म्हणून धनगर आरक्षणाच्या बाबतीमध्ये कुणी किती राजकारण केला, कुणी किती जरी आडवं येण्याचा प्रयत्न केला तर धनगर त्याला बळी पडणार नाही. धनगरांनी हे व्यवस्थितपणे समजून घेतलं पाहिजे. मित्रांनो, तुम्ही मराठा समाज आणि धनगर समाज हे महाराष्ट्रातले दोन प्रमुख समाज आहेत, मोठा समाज आहे. आणि त्यामुळे आपली सगळ्यांची जबाबदारी मित्रांनो वाढतीये. आपल्या सगळ्यांची जबाबदारी इतर छोट्या छोट्या लोकांना सुद्धा बरोबर घ्यायचं. कधी जिथं वेळ पडेल तिथं बाळूमामा व्हायचं आणि गरज पडली तर बापू बिरू व्हायची तयारी आपली सगळ्यांची असली पाहिजे. गरज पडेल तिथं आपण अन्याय कुणावरती करत नाही, तो आपला स्वभाव नाही. मित्रांनो, हे सगळं नीटपणे आपण विषय समजून घ्या. ना काना ना मात्रा, ना काना ना मात्रा. अरे आवाज येऊ द्या. ना काना ना मात्रा, धनगर लय खतरा. ना काना न मात्रा. अरे आवाज येऊ द्या. अरे तुमच्यात लढाऊ बाणा आहे का नाही राहिला का नाही? आणि त्यामुळं इथून पुढे आपण सगळेजण आज इतक्या मोठ्या संख्येनं तुम्ही दसरा मेळाव्याला आला, इतक्या महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांचा उत्साह वाढवण्याचं काम केलं. बहुजन समाजातली लोक आली, ओबीसी समाज, मायनर ओबीसी समाज, भटक्या विमुक्त समाजातली लोक आली आणि सगळ्यांनी एक ताकद लावली आहे, एकजूट केलेली आहे सगळ्यांनी. आणि आम्ही इथून पुढच्या काळामध्ये ताकदीनं फिरतोय. आता दौलत नाना इथं रामोशी समाजासाठी गेल्या अनेक वर्षांपासून काम करतायत. शिवानंदजी हैबतपुरे साहेब आहेत, महाराष्ट्रातल्या लिंगायत समाजासाठी काम करतायत. अरे रामोशी समाजाला पहिल्यांदा महामंडळ इथं या महाराष्ट्र सरकारनं दिलं. किती रामोशी समाज आहे या महाराष्ट्रामध्ये? किती आमदार आहेत? एकही आमदार नाही. या सरकारनं पहिल्यांदा विचार केला की गावातल्या रामोशी समाजाला महामंडळ दिलं पाहिजे. या सरकारनं पहिल्यांदा विचार केला की गावातल्या गुरव समाजाला महामंडळ दिलं पाहिजे. या सरकारनं पहिल्यांदा विचार केला की लिंगायत समाजाला महामंडळ दिलं पाहिजे. हे इतक्या वडार समाजाला महामंडळ देण्याचं काम सरकारनं केलं. माननीय देवेंद्रजींनी या सगळ्या विषयाचं नेतृत्व केलं. हे पहिल्यांदा घडतंय मित्रांनो. आज या सगळ्या गोष्टीचा व्यवस्थितपणे विचार करण्याची आपल्या सगळ्यांना गरज आहे. एवढंच या निमित्तानं बोलतो. तुम्ही इतक्या मोठ्या संख्येनं या कार्यक्रमाला उपस्थित राहिला त्याबद्दल तुमचा आभार व्यक्त करतो आणि थांबतो. जय मल्हार.